नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा गव्हर्निंग काउन्सिल सदस्य। सोलापूर शहरामध्ये सध्या जो प्रश्न निर्माण झालेला आहे, 70 फुटी रोडवर जे भाजी विक्रेते रस्त्याच्या मधोमध बसून विक्री करतात व ग्राहक ते भाजी घ्यायला थांबतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो। तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, म्हणून आदरणीय आडम मास्तर माजी आमदार हे त्यांच्या पाठीमागे असून त्यांनी त्यांच्या तिथेच बसण्याचा हट्ट धरलेला आहे। मी एक नागरिक म्हणून सर्वांना विनंती करू इच्छितो, भाजी विक्रेते ह्यांनी जर सर्वांनी मिळून नक्की केलं की आपल्याला पर्याय व्यवस्था महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे, तिथे कट्टे वगैरे ओटे वगैरे तयार आहेत, तिथं जर आपण भाजी विक्री सर्वजण मिळून भाजी विक्री तिथं बसले, आपण ज्याला कट्टे नाहीत त्यांना सुद्धा लायसन्स मिळून तिथं कट्ट्याची जागा त्यांना देण्यात आली, तर मला वाटते की रस्त्यावर कोणच बसणार नाही। आणि तुम्ही सर्व भाजीवाले आत बसले तर आपोआप ग्राहकाला आतच यावं लागेल। एका दुसरा भाजीवाला जरी बाहेर बसला तर येता आता स्कूटरवर सायकलवर लोक तिथं थांबतील व भाजी घेतील। तुम्ही सर्वांनी मिळून जर नक्की केलं तर काय हरकत आहे। आता बाळ्याची परिस्थिती वेगळी आहे, बाळ्याला पर्यायी जागा नाही आहे, त्यामुळे बाळ्या रोडला भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात, त्यांना सुद्धा पर्यायी जागा देणं गरजेचं आहे। आणि ते 70 फूट रोड तर आपल्याकडे ऑलरेडी पर्यायी जागा दिलेली आहे आणि भाजी मंडई बऱ्याच वर्षापासून आहे। काही लोक बाहेर बसत असल्यामुळे सगळ्यालाच बाहेर बसावं लागलं। तिथे जर CCTV कॅमेरे लावून सगळ्या सुखसोयी, तिथे पाणी म्हणा, स्वच्छता म्हणा, महानगरपालिकेने करून दिली तर सर्वांनी आत बसावं व सोलापूर शहर व स्वच्छ राहील व वाहतुकीस आपण अडथळा ठरणार नाही। तुमची सुद्धा उदरनिर्वाह व गुजारा त्या भाजी मंडईतनं होऊन जाईल। ह्याप्रमाणे ॲज अ नागरिक म्हणून मी विनंती करतो की ग्राहकाने तिथे आत जाऊन खरेदी करावी व भाजी विक्रेते सुद्धा आत बसूनच भाजी विक्री करावी, जेणेकरून आपलं सोलापूर स्वच्छ सुंदर राहील। आता जो प्रयत्न महानगरपालिकेचे असिस्टंट कमिशनर पवारसाहेब करत आहेत, त्यांना सुद्धा सहकार्य केल्यासारखं होईल। आता शहराची स्वच्छता तुम्ही बघत असाल तर निश्चितच वाढलेली आहे। रस्त्यावरची घाणसुद्धा आज माणसाद्वारे करते, पहिला मशीनद्वारे होत होते, ते माणसाद्वारे होत आहे, म्हणून आपण सुद्धा थोडा हातभार लावणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत तुमची उदरनिर्वाह आपण चालायला पाहिजे, म्हणून सर्वजण मिळून मीटिंग घ्या व नक्की करा की आपण आत बसूया, आपोआप विक्रेते तुमच्याकडे येतील। धन्यवाद।